मी समिता लवणकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते आहे. किसान क्रॉप केअर अँड मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे अमरावतीची आणि या कंपनीमध्ये कोर कमिटी मेंबर आहे. कंपनी जी आहे MLM मध्ये वर्क करते. मी माझा परिचय देते. मी ॲक्च्युली झालं असं आहे की संदीप माहेश्वरी सरांची मी खूप मोठी फॅन आहे. मला त्यांचे व्हिडिओ फार आवडतात. तर त्यांनी सांगितलं की आपण जे काही वर्क करतो ते आपण जोपर्यंत सांगणार नाही लोकांना काय आहे काय नाही, तर तोपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही समोर. आणि त्या एका लाईनमुळे मला हे क्लिक झालं. सोबत त्यांनी हे पण सांगितलं होतं की जर तुमच्याकडे एक स्मार्टफोन असेल तर तुम्ही कमीत कमी तुमचा एक स्वतःचा व्हिडिओ अपलोड करत चला. कमीत कमी 5 मिनिटाचा तरी अपलोड करत चला. त्या 5 मिनिटामध्ये हे होणार की एकदम काही यूट्यूब जे आहे माध्यम ते काही तुम्हाला लोकांपर्यंत खूप काही व्हायरल करणार नाही. परंतु एक गोष्ट नक्की होईल की कंटिन्यू जर हे काम तुम्ही सतत 1 वर्ष जरी केलं, कंटिन्यू कमीत कमी 1 वर्ष जरी केलं, तर या 1 वर्षामध्ये तुमचं जे कम्युनिकेशन स्किल आहे हे खूप इम्प्रूव्ह होणार. कम्युनिकेशन स्किल खूप जास्त इम्प्रूव्हमेंट होणार, कारण पहिल्या व्हिडिओमध्ये आणि 365व्या व्हिडिओमध्ये खूप काही अंतर राहणार हे त्यांनी सांगितलं. आणि हे एक वाक्य मला खूप जास्त क्लिक झालं. तर क्लिक झाल्यानंतर असं वाटलं की नाही, चला आपण सुरुवात करायला पाहिजे. जर होत असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही, सुरुवात करायला काही हरकत नाही. ॲग्रिकल्चरमध्ये आमची कंपनी होती, म्हणजे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट बेस कंपनी होती, आहे सुद्धा, आता पण आहे, अमरावतीची आहे प्रॉपर. तर मला MLM नेटवर्क मार्केटिंग काय असते मला माहिती नव्हतं, खरंच माहिती नव्हतं. मी ज्यावेळेस सुरुवात केली होती ती मी एक कॉलेज स्टुडंट होते आणि माझे जे सिनियर आहे मिस्टर नितीनजी हिवन सर, त्यांनी मला सांगितलं की जर तुम्हाला एक्स्ट्रा काही इन्कम सोर्स म्हणून पाहिजे असेल तर तुम्ही मला म्हणजे तुम्ही माझ्या सिस्टममध्ये सोबत राहून काम करू शकता. मी म्हटलं चालेल सर, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना एक सेकंड हँड लुना होती, तर माझं फक्त एकच स्वप्न होतं का कमीत कमी गाडी चेंज झाली पाहिजे. असं सरांनी ज्यावेळेस माझ्यासोबत चर्चा केल्या तर त्यावेळेस सरांनी मला नव्हतं सांगितलं का तुम्ही गाडी घ्या किंवा बंगला घ्या किंवा वेगवेगळ्या ज्या तुमच्या आवश्यक वस्तू त्या घ्या. फक्त त्यांनी सांगितलं की एक साधारण इन्कम सोर्स म्हणून तुम्ही एक सुरुवात तुमच्या एज्युकेशनला जे काही फंड लागते ॲटलिस्ट ते तरी तुम्ही इथून काढू शकता, हे त्यांनी सांगितलं होतं. पण माझं एक ड्रीम होतं, कारण माझ्या कॉलेजमधले सगळेच काही फ्रेंड्स चांगल्या चांगल्या गाड्यांनी यायचे आणि त्यावेळेस मी लुनानी जायची. कधी कधी वेळेवर नाही पोचायची, कधी कधी मधातच गाडी बंद पडून जायची. तर हे सगळे प्रॉब्लेम्स होते. तर मी म्हटलं ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही, मला करायचं, तुम्ही सांगा काय करावं लागेल. त्यांनी सांगितलं होतं की ॲग्रिकल्चरमध्ये प्रोडक्ट्स आहे. आता ॲग्रिकल्चरचा आणि माझा तर दूरपर्यंत संबंध होता, म्हणजे मला खूप काही माहिती नव्हती त्या क्षेत्रामधलं. तर कारण गहू आणि गवतामधला फरकसुद्धा मला माहिती नव्हता, बिलकुलच माहिती नव्हता. परंतु सरांनी सांगितलं, म्हटलं आपल्याला समजत काहीच नाही सर, करायचं का. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट सांगा, त्या कॉन्टॅक्टवर आपण काम करू, त्यांना जाऊ भेटू, समजून सांगू. त्यांनी सांगितलं की कमीत कमी 10 एकर जर शेती असेल तर 10 एकरपैकी 2 एकरवर वापर करायला सांगायचं आणि 8 एकर त्यांच्या पद्धतीनं करायला सांगायचं. 2 आणि 8 एकरमध्ये जो फरक जाणवेल त्यावरून मग वाटलं असं आपण समोर त्यांना परत करायला सांगू शकतो. म्हटलं चालेल सर. मी भरपूर जणांना ते अशी स्क्रिप्ट तयार केली आणि भरपूर जणांना कॉल करून, म्हणजे माझ्याच रिलेटिव्हमध्ये कॉल करून ते पद्धतीने बोलत गेले. त्याच्यातले 2-3 माझे रिलेटिव्हनी मटेरियल घेतलं, वापरलं, त्यांनी सांगितलं चांगलं आहे. तर मला वाटलं की ठीक आहे, त्यांनी सांगितलं चांगलं आहे तर चांगलं असेल, कारण आपल्याला तसंही काही समजत नव्हतं. तिथून माझी सुरुवात झाली. 1 वर्ष मी चांगलं वर्क केलं. 1 वर्षामध्ये कमी जास्त म्हणजे 1000 लोकांची टीम तयार झाली. 1000 लोकांची टीम. या 1000 लोकांच्या टीममध्ये मला MLMचा M पण माहिती नव्हता, पण तरी पण माझी 1000 लोकांची टीम तयार झाली. आता ही कशी झाली आणि तेव्हापासून तर आतापर्यंतचं स्ट्रगल काय आहे, त्याच्यानंतर आता हल्ली मी कोणत्या पोस्टवर आहे MLMमध्ये आणि माझी कंपनी कशी वर्क करते, कोणत्या प्रॉडक्ट बेसवर वर्क करते, पुन्हा काय ॲडव्हान्स आहे, तर हे सगळं आपण
उद्याला समजून घेऊया. धन्यवाद अँड गुड नाईट.